नमस्कार मंडळी. आज सकाळी मला एक फोन आला की मला काहीतरी मार्गदर्शन करा. मी काहीच बोललो नाही. समोरची व्यक्ती वयानं अनुभवानं किती मोठी आहे याचा विचार मी करू लागलो. मनात प्रश्न निर्माण झाला. माणूस वयानं देहानं जरी मोठा होत गेला तशी त्याला मार्गदर्शनाची अपेक्षा आणि त्या अपेक्षेनुसार त्याच्या इच्छापूर्तीचं किंवा समाधान किंवा साध्या शब्दात म्हणावं तर त्याची कुठेतरी स्वतःला बदलून घेण्याची, मार्ग बदलण्याची, आचार विचार आणि त्या अनुरोधाने होणारी कृती जी सकारात्मक असेल ती करायची अशी कुठेतरी सुप्त इच्छा बळावलेली असते. मला मार्गदर्शन या शब्दाबरोबरच अपेक्षा आणि त्याची पूर्णत्वाची परिणती म्हणून इच्छापूर्ती हे एकामागून एक दरवाजात गर्दी करून डोके उंचावून बघणाऱ्या हौशी लोकांसारखे वाटले. मी मात्र तिन्ही शब्दांकडे पाहत त्या शब्दांचा मागोवा घ्यायला लागलो. कधीपासून आपण याच इच्छेने मोठे होत असतो ना. लहानपणापासून सतत कोणा ना कोणाचं तरी मार्गदर्शन, त्याची गरज, त्याची आवश्यकता आपल्याला असतेच. मग ती आई असो, बाबा, बहीण, मैत्रीण, मित्र, गुरुजी, प्राध्यापक, गाईड, वरिष्ठ अधिकारी किंवा मग अनुभव नावाचा एक अज्ञात शिक्षक जो बिनपगारी आणि कोणतीही परताव्याची अपेक्षा न ठेवता आपल्याला सारखा शिकवतच राहतो. तुम्हाला प्रत्येक वेळी दृश्य मार्गदर्शनाची गरज पडते, मग ती संगणकीय असो किंवा प्रत्यक्ष, पण त्याची गरज सारखी असतेच. मगच आपला आत्मविश्वास वाढल्याची भावना आपल्यात निर्माण होते. म्हणजे मार्गदर्शन आपण मागतो, नाहीतर मग हळूहळू आपणच कोणाला तरी काहीतरी सांगत बसतो आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही की आपण चालणारे आहोत, चालवणारे नाही. पण आपल्या या कृतीवर लक्षच नसतं. म्हणजे मग मार्गदर्शन म्हणजे काय? नुसतं रस्त्यावर दर्शवण्यात येणाऱ्या दिशादर्शकांच्या पाट्यांसारखं असतं का? त्या पट्ट्यांसारखं ते नसावं. कारण मार्गदर्शनातून जीवनाची दिशा, जीवनाची दशा, जीवनाचं ध्येय, जीवनाकडे पाहण्याचा, आचारविचारांमध्ये बदल घडायला क्रमप्राप्त होण्याची ती घडी असते किंवा त्या अपेक्षित असतं. मी मुद्दाम भागवत गीतेमधील उदाहरण सांगेन. अर्जुन काही युद्ध करायला तयार नव्हता, पण श्रीकृष्णाने त्याच्या भयभीत गांगरलेल्या मनाला मार्गदर्शन केलं. त्याला संयम, धीर, त्याची वीरवृत्ती जागी केली. तू तुझं कार्य कर, कारण तेच तुला तुझ्या समोरच्या संकटातून तारून नेणारे आहे. तू संकटाला पाठ फिरवलीस तर येणारी संकटं तुझ्या पाठीवरही वार करायला मागं पुढं पाहणार नाही. अर्जुनाने मार्गदर्शन स्वीकारलं, त्याला भगवंतानी साथ दिली, पण काय काय सहन करायला लागलं याची कल्पना तुम्हाला त्या महाभारताच्या कथेतून निश्चितच कळते, जाणवते. आजच्या वर्तमानात सुद्धा आपल्याला खंबीर मार्गदर्शनाची गरज होती आणि आपल्या भारतवासियांच्या भाग्याने ती मिळाली आणि हाताबाहेर जाणारी परिस्थिती नियंत्रणात आली. संकटाचा सामना करणारी बुद्धी जागृत ठेवणं आणि त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सक्षमतेने तयार होणं किंवा तयार होण्यासाठी आपल्या स्वतःला तयार करणं हे खरं मार्गदर्शनाचं तत्त्व आहे. आपल्या शरीराला किंवा मनाला मार्गदर्शनाने तयार केल्याशिवाय हिमालयातले एव्हरेस्टसुद्धा गाठता येत नाही. कारण मध्येच येणाऱ्या आपत्ती किंवा संकट त्याला त्याच्या ध्येयापासून वंचित करू शकतात. आपली अपेक्षा निश्चित असावी, कारण अपेक्षेच्या मागं स्वप्न दडलेली असतात. जन्माला आल्यापासून प्रत्येक जीवाकडून अपेक्षा केली जाते. हा किंवा मग ही हा आपला आधार आहे, आधार बनणार आहे किंवा आधार बनेल. पण हे सगळं स्वप्न असतं. म्हणून पुन्हा अपेक्षा कोणत्या कराव्या, कोणाकडून कराव्यात आणि त्या कराव्याच का याचीही जाण असायला हवी. श्रीकृष्णाने दिलेले मार्गदर्शन आजही आपल्या जीवनाला उपयोगी पडत आहे. युगांतर जरी झालं
तरी त्या दिलेल्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात अखिल मानवजात चालते आहे. त्यामुळे गीतेतले मार्गदर्शन आपल्याला सतत कसं जगावं याची प्रेरणा देत राहते. मगाशी मी वर म्हणलं आहे, अपेक्षा आपल्या भविष्याची स्वप्न असतात आणि ती स्वप्नच आपल्याला अपेक्षांच्या बंधनात डांबून ठेवतात आणि मग त्या अपेक्षा संयमित झाल्या नाही तर अशा निराशेचे झोके आपल्या मनाला हेलकावे द्यायला सुरुवात करतात आणि आपल्याला तणावाला सामोरं जावं लागतं. म्हणजे हा जो तणाव आहे तोच असतो अपेक्षा आणि वास्तव याच्यातलं अंतर. मागं मी एक गोष्ट वाचली होती की बुद्धांनी सुद्धा हीच गोष्ट त्यांच्या शिष्यांना सांगितली होती. अपेक्षा ठेवा, पण त्या वास्तववादी असाव्यात आणि सकारात्मक असाव्यात, तरच त्यातून प्राप्त होणारं समाधान. आणि समजा समाधान प्राप्त झालं नाही तरी पुन्हा प्रयत्नाला सुरुवात करू, अशा पद्धतीची मनोधारणा होऊ शकते आणि आपण प्रयत्नाला सुरुवात करतो सुद्धा. त्याच्याशिवाय आपल्याला आपली इच्छापूर्ती होत नाही असंही ठाम दिसून येतं. मार्गदर्शन, अपेक्षा आणि इच्छापूर्ती या एकाच विचारांच्या कड्या आहेत. आपण आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावं त्यासाठी मार्गदर्शन, सत्ता, संपत्ती, शिक्षण, मान याची अपेक्षा आणि ते प्राप्त झालं तरच समाधान किंवा इच्छापूर्ती. पण मग हा सगळा वर्तमानातला व्यवहार झाला. पण जेव्हा गुरुचं मार्गदर्शन होतं किंवा आपल्या भाग्याने ते आपल्याला मिळतं तेव्हा मात्र पुढच्या दोन्हीही गोष्टींना विराम मिळतो. कारण तुला जीवन प्राप्त होणं, मानव योनी मिळणं यातच भगवंतानी केलेलं मोठं मार्गदर्शन आहे. हीच ती अवस्था आहे ज्या प्रवासात, ज्या मार्गात तुला तू कोण आहेस हे जाणण्याची तुझी अपेक्षा तू पूर्ण करू शकशील आणि परब्रह्माची आणि तुझी भेट व्हावी ही तुझी जी अंतिम इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकेल. पण त्यासाठी तुला स्वतःवर विश्वास ठेवून श्रीरामाच्या नाममार्गाने धीराने प्रत्येक प्रसंगाला सहज स्वीकारत पुढे चालत जर राहिलास, मार्गक्रमत राहिलास, तरच तुझी अपेक्षा आणि या इच्छापूर्तीचं समाधान तुला मिळेल. मित्रांनो, एवढा सगळ्या विचारात जाण्यापेक्षा श्रीरामाचं नाम घेऊ आणि मार्ग मोकळा होऊन अपेक्षापूर्तीचं समाधान मिळवू. अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणजे इच्छा पूर्ण होईल. समाधान आपल्या अंतःकरणाच्या झोळीत सहज येऊन पडेल. तेव्हा मार्गदर्शन हेच की श्रीरामाचं नाव घ्या. अपेक्षा हीच करा की शेवटच्या श्वासापर्यंत मी माझं नाव, ते श्रीरामाचं नाव माझ्या मुखात राहील आणि मग मोक्षाची इच्छापूर्ती तुम्हाला सहजपणे मिळेल. म्हणून आपण श्रीरामाचा जयघोष करत प्रत्येक पाऊल टाकूया, बोलूया जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.